तुम्हाला ओपन बुक सिंड्रोम झाला आहे का? म्हणजे काय? म्हणजे हेच की कुठलाही प्रश्न आल्यानंतर त्याचं उत्तर आठवण्याआधी आपण त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे पाहतोय. आणि यामुळे असं होतं आहे की ब्रेनला सवयच लागत नाही आहे उत्तर आठवण्याची. म्हणजे प्रत्येक वेळी प्रश्न समोर आला की उत्तर पाहायचं. पण परीक्षेमध्ये तर आपल्याकडे पुस्तक नसणारच आहे. आणि त्यामुळेच आपल्या ब्रेनला आपल्याला आत्तापासूनच ट्रेन करायचं आहे की कुठलाही प्रश्न आला तरी त्याचं उत्तर आधी आठवायचं आहे. आपण काय उत्तर लिहू शकतो याचा विचार आधी करायचा आहे आणि मग ते तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये बघायचं आहे बरोबर आहे का चेक करण्यासाठी. आता तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा उत्तर लिहिणार आहात परीक्षेमध्ये तेव्हा त्याचं एक प्रॉपर असं स्ट्रक्चर असतं जे की आपण फॉलो करायला विसरतो आणि त्यातच आपले मार्क जातात. खरं तर स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय? तर जे काही प्रश्नामध्ये विचारलेलं आहे सुरुवातीला त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन द्यायचं असतं किंवा डेफिनेशन लिहायची असते. दुसऱ्या लाईनपासून आपण ॲक्च्युअल जे काही प्रश्नामध्ये विचारले रिझन विचारलं असेल किंवा एखादा लॉ विचारला असेल, एखादा रूल विचारलं असेल, एखादी डेफिनेशन विचारली असेल तर त्यासाठी एक्झाम्पल्स वगैरे देणं हे सगळं येतं. थर्ड पॉईंटमध्ये जर त्याच्याशी निगडीत काही डायग्राम असेल, आता प्रत्येक वेळी असेलच असं नाही, पण काही डायग्राम आहे का, त्याच्याशी रिलेटेड काही युनिट्स आहेत का, काही फॉर्म्युला आहे का, एखादं पर्टिक्युलर एक्झाम्पल देणं अपेक्षित आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला थर्ड पॉईंटमध्ये लिहायच्या असतात. आणि मग चौथ्या ओळीमध्ये तुम्हाला एखाद्या ओळीचं किंवा 1.5 ओळीचं वगैरे कन्क्ल्युजन लिहायचं असतं. विषय कुठलाही असला तरी पण हा साचा किंवा हे स्ट्रक्चर मात्र सेमच असलं पाहिजे. अजून एक चूक आपल्याकडून होते ती म्हणजे अशी की आपण किती मार्कांसाठी तो प्रश्न आहे हे लक्षात न घेताच उत्तर लिहायला लागतो. खरं तर जर तो प्रश्न 4 मार्कांसाठी असेल तर त्यासाठी 8 पॉईंट्स लिहिणं अपेक्षितच आहे. जर तो प्रश्न 4 मार्कांचा असेल तर त्यासाठी आपण 8 पॉईंट लिहितोय म्हटल्यानंतर प्रश्न जर 2 मार्कांचा असेल तर 4 पॉईंट्स लिहिले गेले पाहिजे, 3 मार्कांचा असेल तर 6 पॉईंट्स लिहिले गेले पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःहून ॲनालिसिस करायचं आहे आणि तुमची उत्तरं त्याप्रमाणे फ्रेम करायची आहेत. खरं तर आत्ता जेव्हा आपण अभ्यास करतोय तेव्हा तो रिव्हिजनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असला पाहिजे. जो तुम्ही ऑलरेडी वाचलेला असाल तो पुन्हा एकदा पहिल्यापासून सगळं नाही वाचायचं आहे. जेव्हा तुम्ही ते पहिल्यांदा वाचलं असेल तेव्हा तुम्ही काही शॉर्ट नोट्स बनवल्या असतील, त्याच आता रीड करायच्या आहेत. इन केस तुम्ही जर शॉर्ट नोट्स नसतील बनवल्या तर डायजेस्ट किंवा टार्गेट याच्यामध्ये पहिल्या पानावरती चॅप्टरच्या इंट्रोडक्शन असतं, पॉईंट्स टू रिमेंबर किंवा काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, तेच तुम्ही नोट्स कन्सिडर करून वाचू शकता आणि त्याच्या आधारे ती पूर्ण कॉन्सेप्ट आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो प्रत्येक वेळी आता इथून पुढे जेव्हा तुम्ही कुठलाही नवीन चॅप्टर वाचाल तर तेव्हा त्याच्या नोट्स काढायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट टाईम तुम्हाला पुन्हा एकदा तो चॅप्टर न वाचता फक्त रिव्हिजन जरी केलं ना तरी पण तुम्हाला तो सगळा चॅप्टर नक्कीच आठवेल. त्यानंतर नेक्स्ट आहे एखादी तुमची कन्फ्युजन लिस्ट असेल. कन्फ्युजन लिस्ट म्हणजे काय? तर तुम्हाला असं वाटत असेल की हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला 2 फॉर्म्युलांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं एक्झाममध्ये किंवा या 2 कॉन्सेप्ट्समध्ये कन्फ्युजन होऊ शकतं किंवा 2 डायग्राम्समध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर ती जी काही कन्फ्युजन लिस्ट आहे ती बनवायची आहे आणि ती साईडला ठेवायची आहे आणि त्याला तुम्हाला आठवड्यातून 2दा तरी बघायचंच आहे, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन कमी होईल आणि तुम्हाला एक्झॅक्टली जे फॉर्म्युला आहे तर ते लक्षात राहतील. सो अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात ना तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. अजून एक असतं ती म्हणजे तुमची मिस्टेक बुक असेल. म्हणजे कधीकधी ना आपल्या काही चुका असतात ज्या आपण फ्रिक्वेंटली करतो. म्हणजे कधीकधी एखादी कॉन्सेप्ट आपण प्रत्येक वेळी चुकीची लक्षात ठेवतो किंवा असं एखादं आहे की तुम्ही पेपर सॉल्व केल्यानंतर तुम्हाला कळतं की हे उत्तर चुकीचं लक्षात ठेवलं गेलं आहे किंवा हे उत्तर खूपदा चुकतं आहे किंवा हा प्रश्न याचा फॉर्म्युला खूपदा चुकला जातो आहे. तर ते तुम्हाला लिहून काढायचं आहे, जेणेकरून नेक्स्ट टाईम तुम्हाला त्या चुका लक्षात राहतील आणि तुम्ही बरोबर उत्तरं लिहू शकाल. खरं तर अभ्यास फार करणं महत्त्वाचं नाही, पण जो काही कराल तो अतिशय व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे. काय मग नवीन स्ट्रक्चर बनवताय ना 2026साठी? आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचा 2026चा काय गोल आहे आणि तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळवायचे आहेत. थँक्यू.